पिलाजीराव शिर्के म्हणजे मातब्बर, तेही स्वराज्यात आले, फार चांगले झाले. शृंगारपूरचा सुभा म्हणजे मोठा मुलूक. रावसाहेब, हे सगळं आपल्या आशीर्वादामुळे. तिकडे तो शास्ता खान बसलाय ना लाल महालात. त्याने गळ्यास लावलेले नख काढले ना, म्हणजे आपले स्वराज्य बिनघोर झाले. ये मिठाई क्यों है थाल में? हमें शिवा का सर चाहिए था. शाइस्ता खान ने ये भिजवाया शिवा का सर. ये शिवा का सर है दक्कन से. गुस्ताखी माफ हो हुजूर आला. 3 साल बीत चुके हैं. 3 साल का वक्त लगता है एक चूहे को पकड़ने के लिए. एक मामूली चूहा और 1 लाख की मुगलिया फौज. बेइंसाफी तो है ही. फिर भी शिवा मिलता नहीं, मरता नहीं. उसका दक्कन आग की आगोश में जलता नहीं. जी जहापना. शाइस्ता खान को लिखो और कहो कि औरंगजेब के सब्र का इम्तिहान ना ले. वास्ते खुदा के अय्याशी छोड़ो और जंग लड़ो. नहीं तो आलमगीर औरंगजेब की खफा और खौफ से खुदा भी तुम्हें नहीं बचा पाएगा. ला इलाहा इल्लल्लाह. पंत, आज होळीच्या निमित्ताने गडावर गर्दी होईल. प्रथेप्रमाणे पेटत्या होळीतून काही चपळ हरहुन्नरी मुलं नारळ काढतील. जी राजे. ती मुलं हेरा. त्यांना गडावरच ठेवून घ्या. सरनोबत, तुम्ही त्या सैन्यात भरती करून घ्या. जी महाराज. अशी हुन्नर दाखवणारी धाडसी मुलं आपल्याला हवीच आहेत. आणखीन एक मानाची कडी तयार ठेवा. राजे, सगळा इंतजाम झाला आहे. आता फक्त होळी पेटण्याचा अवकाश. ठीक. ठरलेल्या वेळी होळी पेटेल. पण होळीचा आकार छोटाच ठेवा. तरणीताठी पोरं बेफिक्रीनं उड्या घेतात. कोणी जायबंदी व्हायला नको. राजगडावरचा वारा पिलेली आग येते. आपण सावध असायला हवं. काळजी घ्या. या शंभूराजे या. एवढा वेळ बाहेर थांबतात सणासुदीचं? मातोश्री, आम्ही शिकार करायला गेलो होतो. पण शंभूराजे बघा तरी, मध्यान्ह झाली. तुमच्यासाठी राणू, अंबिका, राजकुवर सगळ्याच जणी थांबलेत. तुम्हाला हेही ठाऊक आहे ना, तुम्ही असलात तरच त्याबरोबर थाळा घेतात ते. हो, परंतु वेळवंट खोऱ्यात आम्हाला एक रानडुक्कर दिसला. मग अगं बाई, केलीत शिकार? होय, शिकार झाली. येसाजी काकांनी त्या रानडुकराला मारलं. खूप मोठा होता तो आणि गावकरीही खुश झाले. वाघ नाही दिसला? नाही, 2 हरिणं दिसली. मारलं नाही, गरीब प्राण्यांना मारायचं नसतं राणूबाई. ते तुम्ही चांगलं केलं. पण खरे सांगू, येताना आमच्या मनात विचार आला. आम्ही गेलो वेळवंट खोऱ्यात, पण खरी शिकार तर दुसरीकडेच होती. कुठे हो बाळराजे? पुण्यात, लाल महालात. लाल महालात? हो, शाइस्ते खान. त्याची शिकार व्हायलाच पाहिजे. ती महाराज साहेबांची शिकार आहे. चला बसा तुम्ही. तोंड बघा कसं सुकून गेलंय ते. चला बसा. आणि तुम्ही बी बसा. बसा राणू. सकवारबाई, काय झालं? येतायत महाराज? सदरेवर खलबत सुरू आहेत. बहिर्जी नाईक साहेब आलेत. मग आता महाराज साहेबांचं जेवण म्हणजे खबरा. ते ऐकूनच त्यांचं पोट भरणार. घेतला थाळा तर बहिर्जींबरोबर घेतील. मुलं लेकरं जेवून घेऊ देत, आपण मागावून बसू.
हो, होळीची पण तयारी करायची आहे. होळी रे होळी, पुरणाची पोळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी, रानात बांधू वाघाची मोळी. राणूबाई काय वाघाची मुळे बांधणार? तुम्ही असेल तर बांधू की, त्यात काय एवढं? आता बोलू नका, जेवा. पैज लावूयात. आम्ही 3 पोळ्या खाणार. आम्ही सुद्धा 3 पोळ्या खाणार. आम्ही 4 खाणार आणि बाळाजे 5 खाणार. राजकुवर, ह्या धाराऊंच्या हातच्या पुरणपोळ्या आहेत बरं का. एक तरी खाऊन दाखवा. बहिर्जी, जी. काय हूल द्यावी म्हणजे शास्ता खान लाल महालातून बाहेर येईल? महाराज, मला नाही वाटत खान महालाच्या बाहेर निघेल म्हणून. कारण अहो काय आयशी आहे त्याची. दुधानं तर दुधानं आंघोळ असती. त्याच्या हमाम खान्यात अत्तराचे रांजण भरलेली आहे ती. शिकार खान्यात हारणं, भेकरं, सस काय नाही म्हणून नाही. दारू शराब तर काबूल बलुचीवरनं येते त्याच्यासाठी. 250 बायका आहेत जनान खान्यात त्याच्या दिमतीला. आणि तरी बी हल्ला झालाच तर त्याचे सरदार आहेत की तलवारी घेऊन युद्ध करायला. म्हणजे तो स्वतः युद्ध करत नाही. कसा करल युद्ध महाराज? तुम्ही पार सडकून मार देता. अगदी त्याचा कारतलब खानच करता. अहो तुमचीच धास्ती घेतली त्यानं. आणि ती रायबागीन ती तर पार माहूरला निघून गेली. काहीतरी करीना करायलाच हवा. या शास्ते खानाला घाबरून आपली रयत सणवार विसरू लागली. आज एवढा होळीचा सण. खर तर घराघरांमध्ये पुरण वरण शिजायला हवं. पण सगळ्यांच्या चुली शांत आहेत. राय महाराज, म्हणूनच आम्ही गडावर होळी पेटवणार आहोत. मावळ मुलखातल्या रयतेस बोलावलं आहे. बहिर्जी, जी महाराज. या खानाच्या आजूबाजूचे तपशील जरा मिळवा. कोणत्या वेळी काय बोलताना या खानाचं तोंड मक्केकडे असतं आणि कधी ते दिल्लीकडे असतं याची बिनचूक माहिती मिळवा. हा विसरलेच म्या. मुखशुद्धी घ्या की. नको, पोळीची चव राहू दे. बर बर. आणि इथं जवळच खेळा, लांब नका जाऊ. म्हणजे अहो जाल होळीत ना नारळ बिरळ काढायला. नाही म्हणजे तेवढं धाडस आहे तुमच्यात. पण तरी बी हे तुमचं काम नाही. ती पेटलेली होळी, भडकलेला जाळ, खाली इंगाळ आणि त्यातनं नारळ काढायचा. नको नको, त्या परीस गोपन बरी. आज सणासाठी कोणते दागिने हवेत याची यादी मिळाली तर दागिने पाठवता येतील. जरूर. इतर राणी वसांनी यादी दिली. सगुणा राणी साहेब आणि सकवा राणी साहेबांच्या याद्या तयार आहेत. त्यांच्यातील मोठी यादी वाचा. हो. सकवा राणी साहेबांची यादी मोठी आहे. लक्ष्मीहार, बोरमाळ, बाजूबंद, कंबरपट्टा, ठुशी, कर्णफुले एवढे. आमच्या यादीत हे सगळं ठेवाच. हां. पण शाही हार, गोठ पाटल्या, वज्रटिका आणि मेखला. राणी साहेब अवनात राहिले की. अगो बाई,
हो तर नथ सुद्धा लिहा. आणि ती पण हिऱ्याची बर का. आणि एखादी दाणे बी असू द्या. पंत लिहा ते. तातडीने दागिने काढून पाठवून देतो. आज्ञा असावी. या पंत. थोरल्या बाईसाहेब, आजच्या सणाला काय नेसावे हो? हा वाण तुम्हाला शोभून दिसेल. तुमच्यासारखं नाही, पण छान दिसायला हवं आम्ही. आमच्यासारख्या दिसलाही असता, पण आमचा रंग राजपुतान्याचा. गोरा पण खानदानी. त्यामुळे असेल, पण आम्हाला काहीही खुलून दिसते. कशाची यादी? दागिन्यांची. आहेत तेवढे खूप झाले, पुरेसे आहेत आम्हाला. तरीही सांगितलं तर बरं होईल. राणीसाहेब, वर्षाचा सण आहे हा. खरंच नको, या आपण. अव राणीसाहेब, अव सांगा की. सात शोभून दिसत तुम्हासनी. तुम्हीच सांगा तुम्हाला काही हवं असेल तर. नग नग, मला कशाला. थांबा. पंत लिहून घ्या. हो. एक राणीहार, एक बोरमाळ, बाजूबंद आणि कंबरपट्टा. या आपण. अव राणीसाहेब, तुम्हासनी सांगायचं तर मलाच मागवलं वय. महाराज गडावर असले की अंगभर चांदणं लगडून जात. त्यापुढे दागिन्यांचं मोल ते काय हो. हा लाव. मानाजी, काय र काय करतोयस? होळी आहे होळी. होळी का कणीस भाजायचा हुडा? अरे त्यो बी मोठा असतो या. का घेर बार का धरला का? अरे बाबा, यंदाची होळी मोठी पाहिजल. आपला राजा कोकण जिंकून आला का नाही? हा, मग होळी कशी पाहिजल? पेटली का जाळ आमराला चाटून यावा? 10 हातावर धग लागावी का हे असं हुडा शेकायला? मानाजी, अरे सुंदरा बोलते तर खरं आहे बघ. हा, होळी याच्या दुपटीनं धरू. अरे नारळ काढणाऱ्या पोरासनी बी चेवी आला पाहिजे. आता कसं? सुंदरा, तू आता बघच. होळी पेटली की लंका धनाची याद येईल समजासनी बघ. श्रीराम सिंहासनावर बसणार म्हणून सारी अयोध्या नगरी आनंदात आहे. गुढी उभारणं सुरू आहे, तोरणे बांधणं सुरू आहे. सप्तसिंधूच्या पाण्याने श्रीरामाने स्नान केले आहे. माता कौशल्या आणि पिता दशरथ कृतकृत्य आहेत. सगळी तयारी झालेली आहे. सडा, रांगोळी, सजवलेले अश्व, शृंगारलेले गजराज आणि हा अनुपम सोहळा पाहण्यास सारा त्रैलोक्य उत्सुक आहे. आणि त्याच्या पूर्वसंध्येला महाराणी कैकेयीच्या महालात मंथरा नावाची दासी प्रवेश करते आणि म्हणते, उद्या राम सिंहासनावर बसेल आणि तुझा पुत्र भरत त्याचे जोडे पुसेल. त्यापेक्षा भरताला सिंहासनावर बसव आणि रामाला वनवासात पाठव. कैकेयी म्हणते, हे कसे शक्य आहे? माझा पुत्र सिंहासनावर बसला तर त्यासारखा आनंद नाही. मंथरा म्हणते, जा दशरथ महाराजांकडे जा आणि त्यांनी तुला जे 3 वर दिलेले आहेत ते आत्ता त्यांचेकडून मागून घे. त्यात राम वनवासात जाईल आणि भरत सिंहासनावर बसेल. मग राम वनवासात गेले? हो, त्यांना जावंच लागलं. ज्या घरात, ज्या माणसात मंथरा प्रवेश करते तेथील रामास वनवासास जावे लागले आहे.
चला निघायचं. हो चला. अरे देवा देवा, हो माझ्या महादेवा, आई जनाई, बाबा बाबा बाबा. काय ग काय ग, काय विचारू नका. भर होळीत शिमगा होणार आहे तुमच्या मानपानाचा. म्हणजे या धाराऊ या. चला लाज वाटते आमासनी. राणी साहेब नको. कमाल झाली आता. लाजताय कोणाला? अहो अशा भरल्या गळ्याने राणी वाशा समोर कधी आलो नाही मी. साजऱ्या दिसतात ना हो धाराऊ. धाराऊ, आता हे दागिने तुमच्याकडेच राहू द्यात. दर सणाला यादी देत चला सरकारात, आम्ही सांगून ठेवतो. अहो पर आम्हासनी एवढी दागिन्यांची सवय नाही. होईल सवय. आणि बायकांना दागिन्यांची सवय व्हायला असा किती वेळ लागतो? अहो एका क्षणात बाई दागिन्यांची आणि दागिने बाईचे होऊन जातात. पुतळाबाई, आवरलं तुमचं? हो आवरलं. निघालात? वर्दीची वाट बघतोय. वर्दी आली की पहिला आम्हाला कळवा, कारण होळीचा नैवेद्य अर्पण करण्याचा मान हा आमचा. आम्ही थोरले नाही का? हो नाही विसरणार. तुम्ही थोरल्या, तुमचा मान पहिला. नाही, काही जणी आम्हाला थोरले पण देत नाही. त्यांच्या लेखी सई राणी साहेबांकडे थोरले पण जातं. नाही नाही, थोरला मान आता आपलाच बाईसाहेब. सांगा सगळ्यांना. आणि धाराऊ, दागिन्यांनी वाकलीस म्हणून आमचा मुजराही विसरलीस? जी म्या ते आम्ही आपल्याला मुजरा करायला विसरलो. तुमचे निराळे. तुम्ही राणी साहेब आहात, पण धारावला ही गोष्ट का कळत नाही? जी यापुढे ध्यानात ठेवीन राणी साहेब. ध्यानात राहीलच पाहिजे. आमचा मान मोठा. आम्ही असताना पुढे पुढे करत जाऊ नका. धाराऊ, काढू शकतील नारळ? काढतील हो, पण आपण होळी छोटीच करूया. हा हो, तेच बरे. हा हा हा, काय करताय पोरीनो? होळी छोटी करतोय. नग नग, हात लागावून नका त्याला. हा, होळी आपलं रूप धारण करून उभी राहिली. हो पण बाबा, शंभूराजे नारळ काढायचं म्हणतात होळीतून. छा छा, लय अवघड काम आहे ते. आणि त्यासनी थोडी जमणार आहे होय. हो, नारळाचं तर सोडाच, पण महाराज त्यांना होळी जवळ बी जाऊ देणार नाही. हा, तुम्ही काय बी काळजी करू नका. हा चालेल. चला राजकुवर या. शंभूराजाची काळजी कुणाच नाही. बरं झालं खिदळे लागते. आता गपगार बसलेत, नाहीतर पळाल्या असत्या तुमच्या अगोदर. आम्ही बरं केलं ना? होय होय, होळी पेटायची ती पेटल, पण मानपाणी जायला नको. शंभूराजे, होळीचा घेर मोठा आहे. हा म्हणजे होळी पेटवली की अग्नी मोठा होणार, भडकणार. आणि ताट टाकलेला नारळ कसा काढायचा एवढ्या जाळातून? अवघडच आहे बाई. शंभूराजे, नारळ काढायलाच हवा का? शंभूराजे,
उगीच भलतं साहस नको हा. राणूबाई, आम्ही पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढणारच.